बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 86. आज झाला तिकीट टू फिनाले टास्क आणि आज निवडले गेले उमेदवार. 2 तर निवडले गेले. जे 3 तुम्हाला मी सांगितले होते त्यापैकी 2 निवडले गेले आणि त्यानंतर आता राखी आणि अनुश्री यामध्ये निवडायचं आहे. तर तिथे अनुश्री निवडले असं मी व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवलं आहे ऑलरेडी. आणि आता तिकीट टू फिनाले कोण जिंकणार, समजा उद्या अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार की तिकीट टू फिनाले कोण जिंकलं आहे. आणि मला यार मेसेज पण केलं होतं कोणतरी का तिकीट टू फिनाले रेवाने नेले. आता मला सांगा, रेवा आणि तन्वीमध्ये सर्वांनी तन्वीला वोट दिलेलं आहे. रेवा या उमेदवारीतूनच आऊट झाली आहे. तर रेवाकडे तिकीट टू फिनाले जाईल कसं? आणि जर असं झालं असेल तर मला बघायचं आहे उद्या या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग का तिच्याकडं जाईल का. पण उमेदवारच नाही तिथं, तिच्याकडं जाईल कसं? उमेदवार तन्वी, राकेश. हे बघा, जेव्हा तिकीट टू फिनाले अनाऊन्स झाला ना किंवा मग असं सांगितलं का तिकीट टू फिनाले विशाल खेळणार नाही, विशाल आणि राकेशच्या हातावर, तेव्हाच मला कळालं तिकीट टू फिनाले टास्क लवकरच येतो. याचा अर्थ राकेश किंवा तन्वी किंवा अनुश्री यांच्यापैकी कोणी ना कोणी बाजी मारणार. त्यामध्ये विशालचंही नाव घेतलं होतं, पण जेव्हा विशालला अचानक आऊट करण्यात आलं तेव्हा माझ्या डोक्यात हेच 3 नावं होती. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, तिकीट टू फिनाले टास्क हा नेहमी एक स्ट्रॉंगच जिंकतो जास्त करून. मागच्या वेळेस हिंदी आत्ता झालं ना बिग बॉस, तर तिकीट टू फिनाले टास्क हा गौरव खन्नाने जिंकला होता आणि तो विनर झाला होता. आणि त्याच्या आधी पण तुम्ही जाऊन बघाल की एक स्ट्रॉंग असतो ना, जो टॉप 5 असतो बिग बॉसच्या मते किंवा ऑडियन्सच्या पण मते, तर तोच जास्त करून जो असतो ना तिकीट टू फिनाले टास्क जिंकत असतो. कारण बिग बॉस त्या बाबतीत रिस्क घेतीच नाही जास्त करून. सो लेट्स सी आता. कारण हे बघा, या सीझनमध्ये इतके ट्विस्ट आले ना, या गोष्टी इतक्या फिरवण्यात आल्या ना की आपण आहे ना यार, म्हणजे प्रेडिक्टच नाही करू शकत की यार हा जाईल किंवा मग हा राहील किंवा मग हा नॉमिनेट होईल का. कारण जे पण केलं ना यार, ते सगळं उलटं झालेलं आहे माहिती आहे. आता एविक्शन मला सांगा, सागर आता टास्क खेळायला लागला होता, आता गेम खेळायला लागला होता. ठीक आहे, सागर कमजोर, तुम्ही म्हणता सागर गेम खेळत नाही, जायला पाहिजे. ओके, फेअर इनफ, तो जायला पाहिजे. पण सागरचा गेम कमी आहे, पण रेवाचा गेम कुठे आहे या ठिकाणी? रेवाचा गेम आहे. आता बघा, तन्वीने आत्ता आहे ना, यांनी ते आरोपी आणि ते जी कोर्ट कचेरीचा आत्ता टास्क आला त्यामध्ये किती गोष्टी खुलासे केले तन्वीने रेवाला पूर्ण एक्सपोज करून टाकलं आहे. पूर्ण अक्षरशः तिने डायरेक्ट हे पण बोलली तन्वी, मी पूर्ण एपिसोडचा रिव्ह्यू करणार आहे पण मी तुम्हाला काही पॉईंट्स सांगते, ते तुम्ही लक्षात घ्या. तन्वी असं सुद्धा बोलली का रेवा, तू मुद्दामून राकेश दादाबरोबर म्हणजे मैत्री केली किंवा मग बसते किंवा मग त्याच्यावर राहते. तुला माहिती आहे का राखी मग तुझ्याशी भांडायला येईल. कारण तुला माहिती आहे राखीला आवडत नाही राकेशच्या जवळ कोणी आलेलं. ती दीपालीला पण बोलत राहते. हे सगळ्या गोष्टी तू पाहिल्या आहे. इवन तू बाहेरूनही पाहून आली, आता तू घरातही बघते. तर तू पहिल्यापासून कदाचित या गोष्टी ठरवल्या असतील किंवा मग इथं येऊन तू त्या गोष्टी ठरवल्या असेल की नाही, मला राखीकडून फुटेज घ्यायचं आहे, मला राखीच फुटेज देईल, बाकी कोणी देणार नाही. सो त्याच्यामुळे तू मुद्दामून राकेशकडे जायची किंवा मग राकेशबरोबर बसायची किंवा मग दीपालीबरोबर राहून येणार. तुम्ही राखीकडनं असा कंटेंट घ्यायच्या की तुम्ही म्हणजे राकेशबरोबर बसायच्या किंवा मग राकेशला तुम्ही हत्यार बनवलं राखीला डिवचण्यासाठी, बरं का. आणि या गोष्टी यानं मी खूप आधी रिव्ह्यूमध्ये प्रेडिक्ट केल्या यार. जेव्हा रेवा नवीन आली तेव्हा ती राकेशवर फिरायला लागली, मग राकेशचं तिचं भांडण. मला अच्छा हिचा असा गेम आहे. मी तिला एक्सपोज पण केला आहे रेवाला मागच्या रिव्ह्यूजमध्ये. जेव्हा ती सुरुवातीला स्टार्टिंगला आली होती, मला तो एपिसोड नंबर नाही माहिती, पण ती आली होती तेव्हा ती राकेशच्या जवळ गेली. मग जेव्हा ते राखी तिला बोलत होती ना, तिला लगेच कळालं मला फुटेज राखीकडूनच घ्यायचं आहे. आणि ते तिने अगदी व्यवस्थित घेतलं. तिने तो गेम प्लॅन आहे ना, तो तिचा एकदम व्यवस्थित स्ट्रॅटेजी तिला कामात आली, मी असं म्हणू शकते नाही का. आणि जसं एक सांगू का, ठीक आहे रेवा आता गेम खेळते. तन्वीने रेवाला फुल एक्सपोज केलं, पण रेवा तितकं बोलू शकली नाही. असं पण वाटत होतं का रेवा थोडीशी घाबरत बोलते तन्वीला.
वाटत होतं का नव्हतं? मला तर वाटत होतं. झिजक ते म्हणता ना यार, ती झिजक वाटत होती तिच्या चेहऱ्यावर जेव्हा ती बोलत होती. तर त्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या आणि तन्वीने तिला बोललं पण नाही. जेव्हा टास्क संपला, बजर वाजलं, सगळे ज्युरी वोट्स करत होते, तेव्हा तन्वी बोलली पण. तुझे ते सिंपथीवालं बोलली, प्रभूवालं बोलली, ते मला बिलकुल नाही पटलं, बोलली तन्वी तिला. आता हे यांच्यामध्ये फूट पडणार. पण इथं बघितलं तुम्ही, हे राकेश आणि दीपालीचं किती गुडबुक्स व्हायला चालू होतं. म्हणजे ज्युरीने वोट्स वगैरे दिले, त्याच्यानंतर पण ते हात मिळवत होते, असं तसं, हे झालं ते झालं. म्हणजे किती गुडबुक्सवाली गेम आहे ना. हेच नाही, आता राकेश, आता एवढं रितेश सर ओरडून ओरडून भाऊच्या धक्क्यावर सांगताय. रितेश सर ओरडून राहिले, बाबा इंडिव्हिज्युअल खेळा, इंडिव्हिज्युअल खेळा, इंडिव्हिज्युअल खेळा, बोलताय ना. रितेश सर बोलताय सारखे सारखे का इंडिव्हिज्युअल खेळा. तरी आज राकेश काय म्हणतो राखीला, जेव्हा राखी म्हणली का तुमच्या काटा टीममध्ये तू आणि दीपालीचं काही नाही आहे, तर काटा टीममध्ये सर्वात स्ट्रॉंग फक्त तन्वी आहे. तन्वीच टास्क भारी खेळते, तन्वीच बोलते, सगळ्या गोष्टी मुद्द्यांमध्ये वगैरे बोलते, तुमचं काही नाही म्हणे. काटा टीम म्हणजे काहीच नाही तुमची, झिरो आहे. कारण तुमची काटा टीम पूर्ण म्हणजे तन्वीला सोडलं ना तर तुम्ही एकदम पत्ती म्हणे तिच्यासमोर, असं ती म्हणे. तुमचं काहीच अस्तित्व नाही तन्वीशिवाय, डायरेक्ट असं बोलली. मग राकेश म्हणतो, राखी तुला काय वाटतं, तू डिवसले आणि आम्ही डिवसणार आहे असं. ठीक आहे. आणि तो म्हणतो की मला आता शांत राहायचं आहे, मग मला कोणाशी भांडायचं नाही, आणि मग मला माझा काटा जो एकजूट ठेवायचा आहे, इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आहे. तू काटा कुठं एकजूट ठेवल, मला सगळ्यांना घेऊन जायचं आहे फिनालेपर्यंत, असं त्याचं म्हणणं आहे. मी सगळ्यांना फिनालेपर्यंत माझ्या काटा टीमला घेऊन जाणार आहे म्हणे. असं त्याचं म्हणणं आहे. तर आता हे बघा, कोणाकोणाला राकेशचा गेम खूप पॉझिटिव्ह वाटतो किंवा काय वाटतो. इवन मला हे कमेंट्स करतात की आरबी विनर, आरबी विनर हो पण शकतो विनर. इवन मी खूप आधी प्रेडिक्ट केलं आहे सीझनमध्ये की आरबी किंवा तन्वी ट्रॉफी उचलू शकते, बोलली मी. आणि आत्ता पण मी या शब्दांवर ठाम आहे, आरबी किंवा तन्वी यापैकी कोणीही ट्रॉफी जे उचलू शकतो. आत्तापर्यंत यार काही प्रेडिक्ट केलं ना तर काहीतरी वेगळ्याच गोष्टी होत आल्या आत्तापर्यंत. बट आता लेट सी, आरबी आणि तन्वी सोडून हे तिसऱ्या कोणाला ट्रॉफी देता का? बापरे, मग तर ते बघावंच लागेल. मग ते काय करता, तुम्हाला करता रेवाला ट्रॉफी देतील का? रेवा जाईल का फायनलला, काय वाटतं? यार मला हसू येतं माहिती आहे का समटाईम्स. नाही, पण मला वाटतं राकेश किंवा तन्वी दोघांपैकी एकजण ट्रॉफी लिफ्ट करेल, म्हणजे घेईल, उचलेल. आणि मग त्याच्यानंतर विशाल आणि अनुश्री राहील 3-4 नंबरला दोघांपैकी. हेच राहतील टॉप 2 कदाचित, तन्वी. आणि आज तन्वीने एक भविष्यवाणी केलेली आहे, ज्याच्यानुसार मला वाटतं का तन्वीच उचलणार ट्रॉफी. तन्वीच राखीला बोलली ती, मीच ट्रॉफी घेणार, नाही तर माझं नाव बदलून ठेव. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून डायरेक्ट. तन्वी बोलली. हे बघा, थांबा मी तुम्हाला सांगते काय लाईन्स होत्या तिच्या. राखीने तिला डिवसलं का विशाल ट्रॉफी उचलणार आहे, तर ती म्हणली ट्रॉफीवर आहे ना तन्वी कोलतेचंच नाव आहे, हे माझ्याकडून लिहून घे, लिहून घे. इतकी गॅरंटी कोण देतं? खरोखरच तन्वी कोलते विनर आहे का या सीझनची? सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. तन्वी इतकी कॉन्फिडंट आहे. तन्वीचं दर विकेंडचा वार, सॉरी भाऊच्या धक्क्यावर कौतुक होतं. हे हिंदी बिग बॉसपासून ना विकेंडचा वारच येतो तोंडात, सॉरी आहे. भाऊच्या धक्क्यावर तिचं कौतुक होतं. दर भाऊच्या धक्क्याप्रमाणे ती तिचे गेम चेंज करते, ती तिचे वेज चेंज करते, जे दिसतं पण. तर आज या गोष्टी आपल्याला बघण्यात आलेल्या आहे. आणि राकेश, मी तुम्हाला आपला राकेशचा टॉपिक चालू होता, सॉरी. तर राखीने डिवसलं होतं. राकेश म्हणे मला शांत राहायचं, मला काटा टीमला घेऊन जायचं. अरे बस काटा टीम, दीपाली आणि हा फक्त काटा करतो. अरे आता इंडिव्हिज्युअल खेळायला चालू करा तुम्ही. 15 दिवस राहिले, फक्त 15 दिवस. इव्हन शेवटच्या वीकमध्ये डान्स परफॉर्मन्स वगैरे ते सगळं चालू होऊन जाईल. आता एकच वीकचा गेम राहिला, मेन गेम. खरं सांगते, एकच भाऊचा धक्का होणार आहे. एकच भाऊचा धक्का होणार आहे, एकच गॅदरिंग होणार आहे. नंतर लगेच यांचे परफॉर्मन्स वगैरे सगळ्या गोष्टी चालू होऊन जातील. मग थोडं टाईमपासच राहील शेवटच्या हफ्त्यात, जास्त राहणार पण नाही. इव्हन जास्त भांडणं पण दिसणार नाही आपल्यामध्ये, माहिती आहे. या सगळ्या गोष्टी होणार आहे गाईज. सो आहे ना, आता ॲटलिस्ट एक वीक राहिला, एक वीक तरी तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळा.
आणि राकेश ॲज अ पर्सनॅलिटी चांगला आहे यार. मग मी म्हणेल का यार, ॲज अ पर्सनॅलिटी मी 100पैकी 100 गुण जर कोणाला दिल ना, तर ते दिल फक्त आणि फक्त सचिन कुमावतला. तुम्हाला ॲज अ पर्सनॅलिटी ट्रॉफी द्यायची होती ना, सचिन कुमावतला द्यायची होती. काय इव्हेक्ट केलं त्यांना? कारण ॲज अ पर्सनॅलिटी ना ते एकदम भारी होते शोमध्ये. एकदम इमोशनल माणूस, सच्चा माणूस, एक नंबर माणूस. सचिन कुमावत एक नंबर माणूस होता. ज्याचं एविक्शन झालं, तो वोटिंगमध्ये पण लई वरती होता यार, टॉपला. तरी पण ना, बिग बॉसला ज्यांना काढायचं त्यांना काढलं. सगळं स्ट्रॉंग उडवून टाकले यार. म्हणजे तुम्ही बघा ना, टोळीमध्ये जे पण स्ट्रॉंग व्हायला कळतं बघा बरं का, ही लाईन्स लक्षात ठेवा मी जे बोलते ते. टोळीमध्ये जो पण स्ट्रॉंग बनतो त्याला लगेच एविक्ट केलं जातं. तुम्ही किती ॲग्री करता माझ्यावर नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये किंवा लाईक करून. टोळीमध्ये रोशन गेम खेळायला लागला, रोशनला काढलं. रुचिता गेम ऑलरेडी खेळत होती, बँग ऑन खेळत होती, पहिल्यापासून खेळत होती. पण नंतर काही गोष्टी झाल्या बाहेर, ती बेशुद्ध पडली किंवा मग विशालच्या प्रेमातच वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आल्या. नंतर रुचिता इतकी स्ट्रॉंग कंटेस्टंट घराबाहेर पडली. त्याच्यानंतर विशालबरोबर संकेत जुडला. संकेत स्ट्रॉंग कंटेस्टंट, ॲज अ स्ट्रॉंग कंटेस्टंट आला, पण संकेतलासुद्धा एविक्ट करण्यात आलं. खरोखरच तो बॉटमला होता का मला सांगा? ठीक आहे, संकेत बी गेला. सागर कारंडे विशालबरोबर बसत होता. विशाल पण इवन अनुश्रीच्या आधी सागरला वोट्स करत होता किंवा मग सागरच्या मेमरीजसुद्धा ठेवत होता. सागर 3 वीकपासून खतरनाक टास्क खेळत होता. इवन तो त्याचे मुद्दे पण नॉमिनेशनमध्ये एकदम व्यवस्थित मांडत होता. किती जण ॲग्री करता का रेवापेक्षा स्ट्रॉंग नक्कीच सागर होता? रेवाचा गेम आहे. रेवाचा जर 25% ना, ॲटलिस्ट सागरचा तुम्ही 35-40% तरी म्हणा. आणि आहे तेवढा. रेवाचा जर 25% गेम असेल, 20% गेम असेल, तर मी म्हणाल ॲटलिस्ट सागरचा 30% तर असेल, 30% तर असेल त्याचा गेम. तर या सगळ्या गोष्टी गाईज, संकेत गेला आणि त्याच्यानंतर आता सागर कारंडेला सुद्धा काढलं. आज विशाल इमोशनल झाला का मला यांनी सगळ्या बाजूने वीक केलं आहे. मी तुम्हाला एक सांगते, आता अजून एक सांगते. तुम्हाला वाटत असेल का विशाल इमोशनल व्यक्ती आहे. विशाल हे नाही, इमोशन असतात सगळ्यांना, अग्रीड, इमोशन असतात. पण ह्या घरातले इमोशन ना खूप विचार करून इमोशन असतं बरं का, एवढं लक्षात ठेवा. कारण बिग बॉस, हे बघा, बिग बॉसचा रिव्ह्यू आज मी 2-2.5 वर्षापासून करते, पण मी बिग बॉस खूप पहिल्यापासून पाहते. सगळ्या गोष्टी लगेच कळून येतात का कोण फेक आहे, कोण रिअल आहे. रिअल पर्सनॅलिटीज लगेच कळून येतात, लगेच कळून येतात. आणि मी खरं सांगते, विशाल आत्ता जे रडला ते खरं होतं, पण ते फुटेजसाठी पण होतं, पण ते होतं. त्यांनी ना हे ना रडून ऑडियन्सला सांगितलं आहे का यांनी मला कमजोर केलं आहे. पहिले यांनी रोशन, रुचिता यांना सगळ्यांना काढलं आहे, माहिती आहे का. जेव्हा तुम्ही एकटं बोलता कॅमेरासमोर, आणि बिग बॉसनी पण ते फुटेज दाखवलं आहे, जेव्हा तुम्ही एकटं रडता कॅमेरासमोर का मला सगळ्या बाजूंनी यांनी कमजोर केलं आहे, रुचिता, सागर, रोशन, प्राजक्ता सगळ्यांना हे काढत गेले. आणि मी एक म्हणेल, विशाल इन्फ्लुएन्स लय भारी करतो, मॅनिप्युलेट तर एक नंबर करतो बाई. समोरच्याला कसं बाजूने करायचं ना, हे त्याला असं म्हणतात ना, बाय हात का खेळणे. बघितलं ना, सुपर्णा इतकं बोलून गेली तरीसुद्धा संकेत विशालबरोबरच होता. सो त्या एक गोष्टी असतात. नाही बघा, विशाल गेमर आहे, मास्टर माइंड आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. विशाल इज गेमर, विशाल इज मास्टर माइंड. तुम्ही त्याला मराठीमध्ये पहिल्यांदा पाहताय, त्याला हिंदी बिग बॉसमध्ये पण एकदा त्याचे गेम बघून या तुम्ही, तर तुम्हाला कळेल का तो गेमर आहे, गेमर, मास्टर माइंड यू कॅन से. तर या सगळ्या गोष्टी. तर चला आपण सुरुवात करूया रिव्ह्यूला. खूप जास्त मी बोलेन तुम्हाला, पण हा एक गेम प्रेडिक्शन आहे माझा. आणि मी तुम्हाला म्हणत नाही का मग विशाल असंच आहे, नाही. ह्या बिग बॉसमध्ये गेमर लागतात, मास्टर माइंड लागतात, आणि म्हणून तो विशाल टॉप 3 डिझर्व करतो. मी नेहमी म्हणते हे. जर तुम्हाला एक हिरो पाहिजे तर तुम्हाला एक विलन पण पाहिजे. तुम्ही हिरोईन ठीक आहे तन्वीला बनवलं आहे ना, विलन विशालला बनवलं आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला विलन, हे बघा, विलन
सुद्धा आहे ना घरामध्ये खूप इम्पॉर्टंट काम करत असतो, लक्षात ठेवा. गौरव खन्नाबरोबर फरहाना शेवटच्या 1 महिन्यात पूर्ण क्रॉस झाली होती फरहाना. इवन अमालबरोबर बोलत होती, पण ती गौरवच्या पूर्ण ऑपोजिट गेल्यामुळं, मी एक लक्षात ठेवा, ती गौरवबरोबर होती ना तेव्हा फिनालेमध्ये नाव पण नव्हतं तिचं. जेव्हा ती गौरवच्या ऑपोजिट बोलायला लागली तर ती टॉप 2 होती. तर कोणी ना हे गेमसाठी सुद्धा करतं. ज्याला टॉप 2मध्ये जायचं राहतं, टॉप 3मध्ये जायचं राहतं ना, गेमसाठी सुद्धा या गोष्टी केल्या जातात. गेमसाठी सुद्धा लोक विलन म्हणतात. बाहेर जाऊन काहीतरी वेगळंच असतं, पर्सनॅलिटी. या पण गोष्टी होतात. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. सो ही इज गेमर, ही इज क्लेवर, ही इज मास्टर माइंड. काय सांगू आता तुम्हाला मी त्याच्याबद्दल. सो मी हेच म्हणाल, विशाल पूर्ण घराचा 1 नंबर मास्टर माइंड आहे. त्यानंतर मी गिनेल तन्वीला. तन्वी पण तेवढी स्ट्रॉंग आहे. तन्वीने मेन म्हणजे त्या घरात राहून आहे ना, तुम्हाला कळालं पाहिजे का कोणाचा गेम कसा आहे. तन्वीने जेव्हा आज त्या कचेरीमध्ये रेवाच्या विरुद्धचे मुद्दे मांडले ना यार, 1 नंबर एक्सपोज केलं तिने, 1 नंबर. तर रेवा तर बाहेरून बघून आली, तिथं तिने तरी एक्सपोज करता नाही आलं तिला. पण तन्वीने घरात राहून जो आहे ना प्रत्येकाचा गेम ऑब्झर्व करतो ना, तोच गेमचा विनर असतो, एक लक्षात ठेवा. गौरव खन्नासुद्धा घरात बसून प्रत्येकाचा गेम म्हणजे ना एक करायचा, हा असा आहे, तो तसा दिसतोय, हा एवढा स्ट्रॉंग आहे, तो तेवढा स्ट्रॉंग, हा जाईल टॉप 5मध्ये, हा जाईल टॉपला. या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा घरात बसून बोलतात ना, तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग पण असतात, तेव्हा तुम्ही नंबर 1, 2मध्ये पण असतात, एवढं नक्की. आणि यार विलन कोण बोललं वाईट असतो यार, मला सांगा. हिरो कधी बनेल जेव्हा विलन त्याच्यावर अत्याचार करेल आणि तो प्रतिकार करेल, समजलं. या गोष्टी असतात. तो विलन आहे ना, एका शोसाठी असो किंवा एखाद्या मूवीसाठी असो, तो तितकाच इम्पॉर्टंट असतो. मला सांगा, विशाल नसता, जे आता मी जे राकेशच्या काटा टीमची बाजू होता त्यांना ते विशाल नसता तर काटा टीम कुठून आली असती. हाच प्रश्न आज विशालने विचारला आहे. हाच प्रश्न की मला सांग, काटा कुठून आला. पहिले आमचा होता, आमची टोळी होती ना, तेव्हा यांनी काय नाव दिलं, टोळीचा काटा काढण्यासाठी आम्ही काटा टीम उभी केली म्हणे. वा, असं बोलले इथे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. तर खरंच टोळी नसती तर काटा कुठून नसता, सिम्पल आहे ना. मग यांनी असा ग्रुप बनवलाच नसता, सगळे इंडिव्हिज्युअल खेळले असते, कोणी काही दिसलं नसतं. यांनी इकडे ग्रुप बनवला निगेटिव्ह, तेव्हा यांनी पॉझिटिव्ह केलं ना. आणि खरं सांगते, टोळी ग्रुप निगेटिव्ह नव्हता. भाऊच्या धक्क्यावर जेव्हा त्या गोष्टी घडल्या किंवा मग टास्कमध्ये यांनी तन्वीला ओढणं वगैरे असो किंवा काही असो, रुचिताचं ओरडणं असो, या सगळ्या गोष्टींमुळे यांना विलन म्हणलं गेलं, असं झालं ते असं. आणि हे सगळे गुडी राहिले ना, त्याच्यामुळे हे चांगले. मग दीपालीची शांत पर्सनॅलिटी. राकेश ठीक आहे, आरडाओरडा करतो, म्हणजे आरडाओरडा नाही म्हणणार, राग करतो, वस्तू फोडतो, तोडतो, पण तो एक शांत पण राहतो, अग्रेसिव्ह नाही होत. जसा विशाल म्हणतो मला अँगरवर काम करायचं आहे. सो त्या सगळ्या गोष्टी यार माहिती आहे का. तन्वी एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि यार तन्वी लिफ्ट करू शकते ट्रॉफी, असं मलाही वाटतंय. तन्वी किंवा राकेश पण उचलू शकतो ट्रॉफी, हेही सांगते मी तुम्हाला. आणि तन्वी, राकेश, अनुश्री, विशाल टॉप 4, 5वा नंबर आणि 6वा नंबर कोणाचा लागेल काय वाटतं. माझ्या मते रेवा एविक्ट होऊ शकते, मिडवीक एविक्शन होऊ शकतो, कारण रेवा जाती टॉप 6ला. सगळ्यात मोठा प्रश्न यार. बघूया, हे 4 तर मी सांगितले तुम्हाला फायनलिस्ट, बाकीचे 2 तुम्ही करून घ्या. मग रेवा माहीत नाही, रेवा, दीपाली किंवा मग कोण राहिला अजून, राखी. बघूया कोण यार, राखीला इव्हेक्ट करता की रेवाला इव्हेक्ट करता. रेवाच्या बाबतीत तर थोड्या गोष्टी चालूच आहे, पण लेट्स सी. तर हे बघा, एपिसोड नंबर 86 तिकीट टू फिनाले आज एपिसोड होता. तर हे बघा, राखी जी आहे, राखी फोटोची ती मेमरी पाहून राकेशला क्यूट ना म्हणजे करत होती. नंतर राकेश गेल्यावर म्हणे तुझी केअर मी केली, मग त्याचा फोटो फाडला राकेशचा. मग त्याच्यानंतर म्हणे कधी दीपाली, कधी रेवा, कधी तन्वी मध्ये आल्या आपल्यामध्ये. आय एम शॉक की तू मला मारायला माझ्यावर धावून आलात मारायला, तर नफरत करते मी तुझ्याशी, मला तुझ्यावर नफरत आहे, असं बोलली राखी इथे. त्याच्यानंतर बघा, विशाल इथं म्हणतोय सागर गेल्यावर, चला आता ऑफिशियली यार बाल्कनी टीम जी ना पूर्णपणे संपली.
सागर कारंडे गेल्यानंतर बाल्कनी टीम उद्ध्वस्त झाली, संपली बाल्कनी टीम. आज पूर्णपणे संपली असं अनुश्री म्हणते. हो, बाल्कनी संपली. नंतर राखी म्हणते, यार मला इतका राग आला ना ही रेवा वाचली म्हणून, खूप राग आला आहे असं ती म्हणते राखी. नंतर रेवा इकडं तन्वीला म्हणते का खूप इम्पॉर्टंट. पहिले तन्वी बोलली. तन्वी म्हणते, बघ ना यार अनुश्रीला मी बोलली का तू कशी आहेस, कारण सागर कारंडे झाला होता ना, तिला वाटलं ती खूप जास्त हर्ट झाली आणि खूप जास्त रडत पण होती. कशी आहेस, तर अनुश्री म्हणते मला काय धाड भरली, मला काही धाड नाही भरली असं बोलली म्हणे ती म्हणते. असं तन्वीचं म्हणणे की मला काय धाड भरली असं बोलली मला ही. तर इकडं रेवा म्हणते तन्वीला, अगं खूप इम्पॉर्टंट आहे हे बघ, तू हे 2 वीक ना खूप इम्पॉर्टंट आहे. ते अनुश्रीकडे कशाला जाते तू, तिला कशाला फुटेज देते, तिला फुटेज देऊ नको असं बोलली ती. आणि नंतर इकडं रेवा म्हणते का आता यांचं आता परत ते घर साफ करायवरून आणि भांडी घासायवरून परत चालू झालं, कारण सागर गेला आहे आता, तर भांडी घासणार कोण, सगळ्यात मोठा प्रश्न. मग रेवा म्हणते काय आता साफ केले. आता दीपाली म्हणते की आम्ही बनवलं पण आहे आणि आम्ही धुतलं पण आहे, मे बी स्वयंपाकाबद्दल बोलता आहे. नंतर रेवा विशाला म्हणते का राखी काम नाही करू शकत, तर राखी काम नाही करू शकत तर करू शकली का तिथून सोडून जाते. म्हणजे राखी जी ना, आता राखी तुम्हाला सांगू का, मी तिला रोटीज बनवताना नाही करत, पण ती सब्जी नेहमी बनवते, भाजी नेहमी बनवते, पोळ्या नाही बनवत ती कधीच, चपात्या तर ती बनवत नाही. तर तिचं म्हणणं आहे का ती असंच अर्धवट करून निघून जाते आणि भांडी वगैरे जास्त काढते. तर मग इकडं राखी राकेशला म्हणते का तुमच्यात आहे ना तन्वी स्ट्रॉंग, हेच ते कॉन्व्हर्सेशन, तुमच्यात ना तन्वी स्ट्रॉंग आहे फक्त, आणि राकेश तुझा गेम दाखव ना, तू म्हणजे दिसत नाही, तुझं कसं आहे म्हणजे माहिती का, त्यांच्या खांद्यावर तू बंदूक ठेवून पुढे चालला आहे असे, म्हणजे त्यांच्या खांद्यावर पुढे चालला आहे तू. तर तुला दीपालीला टास्क पण येत नाही माहिती तुला, यार 1 नंबर बोलली, मला लय आनंद झाला आहे. तुला दीपालीला टास्क पण येत नाही म्हणे, तुमच्यामध्ये म्हणजे तुमचं अस्तित्व फक्त तन्वीमुळे काटा टीमचं हे 1 नंबर होतं आहे. तुमचं अस्तित्व फक्त तन्वीमुळे, कारण ती टास्क वगैरे भारी खेळते म्हणे तन्वी. मला माझ्या टीमसोबत नाही भांडायचं असं राकेश म्हणतो. मला माझ्या टीमसोबत नाही भांडायचं आहे. नाही, मला माझ्या टीमसोबत नाही भांडायचं आहे, कळतं का तुला राकेश. माझ्या टीममध्ये ना कोणीही जिंको, माझ्यासाठी विक्ट्री ती विक्ट्री असं म्हणतो. मला वाटतं जाईल राकेश घेऊन जाईल. दीपाली, तन्वी, रेवा जाईल बाई काटा टीम, पूर्ण जाणार. चला इकडं मग राखी दीपालीला म्हणते तू आई आहे की बाय, म्हणजे ना पहिले आता हे सगळं बोलणं चालू होतं राकेश आणि हिचं कॉन्व्हर्सेशन. म्हणून तर दीपाली म्हणते तू का त्याला डिवसते, मग तू त्याला का बोलते असं. मग राखी म्हणते तू आई आहे का त्याची, ते म्हणते हो मी आई आहे. म्हणे की बायको आहे, ते नाही तू आई बोलली ना, तू आईच आहे, बायको नाही नाही म्हणे. मग ती असं का बरं विचारायचं, असं विचारायचं नाही असं दीपाली म्हणते. मी राकेशशी म्हणजे हे बघा, खरंच राकेशशी आता ही का बोलली, आता दीपालीला काय करायचं सगळ्यात महत्त्वाचा विषय. पण दीपाली पण ना मुद्दाम या गोष्टी करत असते, आपल्याला माहिती आहे. तन्वी इकडं स्ट्रॉंग खेळते, जिंकून येते ना, तुझ्यात ना राकेशमध्ये दम नाही आहे, तन्वीमुळं काटा आहे, हे सगळ्या गोष्टी जी आहे ना ती बोलली. इथे पण मला वाटतं दीपालीजवळ पण या गोष्टी बोलली ती. मग इकडं विशाल राखीला म्हणते का टोळी नसती तर सांग काटा कुठून असता. नंतर हे सगळं कॉन्व्हर्सेशन झाल्यावर विशाल आणि राखी बसले होते. मग हे म्हणतात तू सांग मला राखी, टोळी नसती तर काटा कुठून असता. अगदी बरोबर. मग आणि तुला माहिती का राखी भाऊच्या धक्क्यावर काय बोलली होती, हे तन्वीन ते काय बोलले होते का टोळीचा काटा काढण्यासाठी नाही, टोळीचा काटा काढण्यासाठी आमची काटा टीम आहे म्हणे असं बोलली होती. म्हणजे त्यांचं अस्तित्वच आमच्यामुळे म्हणे असं. तर म्हणे पाहिलं ना टोळीतून काटा निघाला आहे, याचा अर्थ काय, बाप असतो असं विशालचं म्हणणं आहे एकंदरीत. नंतर माझ्याबरोबर भांडायला ना हिंमत नाही आहे त्यांची असं बोलतो विशाल. आणि मग इकडं राखी म्हणते का आता माझ्याबरोबर भांडायला बघतो तो कोण, राकेश असं म्हणते. त्याच्यानंतर इकडं सकाळ झाली, यांचा डान्स वगैरे झाला आणि मग इकडं राखी म्हणते का तन्वी मी लंच बनवणार, तन्वीसोबत तन्वी आणि मी लंच बनवणार. मग इकडं राखी म्हणते का तन्वी ना आता फूस झाली आहे, ती तन्वीला ना इन्स्टिगेट करत होती. तर ना तन्वी फूस झाली आता,
तन्वी फूस झाली आहे आणि एकदम म्हणजे कधी ना असं वाटतं तिला कधी कोण भांडणार, मग कधी आपण दुसऱ्याच्या भांडणात पडणार, मग कधी आपल्याला फुटेज भेटणार, कधी जाऊन मी सांगल की तू चुकला बरं का, तू चुकली बरं का, असं कधी जाऊन सांगल असं वाटतं तिला. आणि तुला लाज वाटायला पाहिजे. मग इकडं तन्वी म्हणते हो बघ ना, लाजेने माझी गाल लाल लाल झाले टमाट्यासारखे एकदम. लाजेने मीला इतकी लाज वाटते का माझे गाल लाल झाले म्हणे, असं तन्वीने उत्तर दिलं. मग ती म्हणे तुला ना चुल्लूभर पाणीमध्ये डुबून, मग इकडं तन्वी म्हणते जबान संभाल की असं नाही बोलायचं वगैरे असं बोलते ती, थोडेसे शब्दांवर थोडासा हे. मग तन्वी कोलते एक बेकार कंटेस्टंट आहे असं बोलली ती. मग जरा चांगली बोलली तर ऐकायला पण बरं वाटेल असं तन्वी म्हणते. मग इकडं तन्वी म्हणते बघ लाज काढते ना माझी, बघ गाल लाल झाले. मग राखी हे ते काळे करून घे म्हणे असं बोलली ती. मग त्याच्यानंतर इकडं राखी म्हणते विशालकडे जाते ना ते खरं भांडते तू बरं का. ही म्हणते तुमची ना अवकातच नाही आहे म्हणजे भांडायची विशालशी. ही तन्वीला डिवसते आणि ट्रॉफी विशालच उचलणार. मग तन्वी म्हणते मी डिग्निटी मेंटेन करते आहे आणि मी डिग्निटी मेंटेन ठेवलेली आहे, अवकात वगैरे काढायची नाही माझी. आणि राहिला ट्रॉफीचा प्रश्न ना, तर ट्रॉफीवर या तन्वी कोलतेचंच नाव लिहिलेलं आहे, समजली का, बघून घे. इतका कॉन्फिडन्स यार, तिला बी सांगितलं काय तुला ट्रॉफी देणार आहे आता, मला असं वाटतंय आता. ज्याला जीव लावला तो बाहेर गेला. इथं विशालचं एकट्यात डिस्कशन चालू आहे. रोशन असो, सागर असो, रुचिता असो किंवा प्राजक्ता असो, आता जीव लावणंच बंद केलं आहे. बिग बॉसची जर्नी माझ्यासाठी दिवसेंदिवस खूप डिफिकल्ट होत चालली आहे. मला सर्वात हेट मिळालं या घरात, बिग बॉसच्या घरात, असं तो बोलतो आहे. आणि मी सांगते तो आहे ना आपल्या ऑडियन्सला सांगतोय, समजलं का तुम्हाला. हे बघा, मी विशालच्या विरोधात नाही, मी राकेशच्या विरोधात नाही. कोणीही जिंको, कोणी काय मला माहिती ना, तन्वी किंवा राकेशच जिंकणार आहे. पण तरी पण हे कॅमेरात सांगणं म्हणजे ते एक प्रकारे ऑडियन्सला सांगणंच आहे, समजलं का. ते पहिले प्रभू सांगायचा ना, मी त्याला पण एक्सपोज केलं होतं, आता मी विशालला पण करते. सिम्पल. मी कोणाच्याच विरोधात नाही. मी जसा गेम आहे ज्याचा तसं त्याला बोलते. मग इकडं राखी तयार होऊन येणार, रेंज रोवर काढा चला जाऊ. इकडं राकेश तंतीचं चालू होतं. मग राकेश म्हणतो तू कोमोलिकातनं थोड्याच वेळात ना कामवालिका होणार आहे तू, असं म्हणतोय तो. त्याच्यानंतर मग राखी दीपालीला म्हणते का माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं तू, समजलं का. मग हे सगळं झाल्यावर मी इकडं अनुश्री दीपालीला म्हणते की खरंच त्या दिवशी ना रेवाला आहे ना, यांचं आहे ना तिकीट टू फिनालेच्या आधी बघा कसं बोलणं चालू आहे बघा. अनुश्री म्हणते दीपालीला खरंच तू त्या दिवशी रेवाला फेवर केलं ना, खरं सांग. तू तन्वीला मुद्दाहून हरवला ना, खरं सांग. तर तुम्हाला तिला काय वाटतं दीपाली कबूल होईल. अरे कमाल आहे अनुश्री, तिला माहिती मला एवढे 50 कॅमेरे 100 कॅमेरे कॅप्चर करताय, ती कशाला लोकांसमोर वाईट दिसेल. त्याच्यामुळे तिला सगळं माहिती आहे, तर ती कशाला कबूल होईल. तर ती तुला जास्त रेवा जवळची आहे. राकेशची प्रायोरिटी पण तू आहे, सॉरी राकेशची प्रायोरिटी पण तू आहे म्हणे. तर दीपाली म्हणते माझी प्रायोरिटी कोणी नाही, राकेशची मी असेल तर असेल पण माझी कोणी नाही म्हणे. आणि नाही मी तन्वीलाच जिंकत होते, मी तन्वीसाठीच खेळत होते आणि असं काही नाही. म्हणून तो सागर टाकत होता ना गोण्या, तो पूर्ण ब्लॉक करत होता, मग मी त्याला बघत होते असं तसं. हे कारणं द्यायला लागली दीपाली. मग इकडे दीपाली म्हणते मला वाटलं ना, पण मला काय वाटलं सागर जिंकेल, रेवा जिंकणारच नाही, पण ते उलटं झालं. आता मी तरी काय करू असं म्हणते ती. आणि मला काय माहिती रेवा जिंकणार आहे असं म्हणते ती. अनुश्री म्हणते तिकीट टू फिनालेचा टास्क ना फक्त खूप विचारपूर्वक करावं लागणार आहे आपल्याला बरं का. दीपाली म्हणते हो तन्वी जिंकायला त्याविषयी हवी होती. तर इथं त्यांनी बोलून घेतलं आहे. तर मला तेव्हाच कळालं का आता हे रेवाला जास्त फेवर वगैरे करणार नाही, तेव्हाच कळालं. मग इथं तिकीट टू फिनाले टास्क आला आहे. मग बिग बॉसचं ते चालू झालं आणि बिग बॉस म्हणतात का टॉप रेटेड रियालिटी शोचा बहुमान आपल्याला या वीकमध्ये मिळालेला आहे. सो डान्स आणि सेलिब्रेशन झाले, तिथं फुल डान्स करत होते सगळेजण. नंबर 1 रियालिटी शो झालेला आहे आपला म्हणे. मग डान्स वगैरे झाला आणि मग ते बिग बॉसने सगळं बोललं का आपल्याकडं चावीचं आलं, मग हे दार उघडलं, मग उलटा फुलटा रूम उघडला, ते सगळं सांगितलं. ते काही लिहिलं नाही बाई मी. मग हे म्हणजे सगळा तो रिकॅप आहे ना, तो सांगितला फटाफट. इथं चावी होती, तिथं पॉवर की होती, हे झालं ते झालं आणि मग आपण हे द्वार उघडलं, मग आपण ते द्वार उघडलं.
हे सगळं. तर ते जे द्वार आहे ना तुम्ही तिथं ऐकू शकता. मी ते लिहिलं नाही हां, मी मेनच लिहिलं आहे. तसं सगळं लिहिलं आहे, फक्त ते सोडून लिहिलं आहे मी, कारण ते मला जरुरी नाही वाटलं इतकं. तर सीझन 6 हा सीझन 6 आहे आणि सीझन 6 आहे एंटरटेनमेंट इथे फिक्स आहे असं बोलले. सर्वात अवघड सीझन जो आहे ना तो हा ठरला. अरे बापरे काय अवघड होतं आहे. मग विशाल इकडं रडतोय, तिकीट टू फिनाले टास्क त्याला खेळता येणार नाही म्हणून अनुश्रीजवळ रडतोय तो, कारण विशालला आउट केला आधीच बिग बॉसने. मग त्याच्यानंतर इथं बीबी कोर्ट रूम उघडणार आहे बिग बॉस बोलले, आणि स्वतःची केस आपणच लढायची आहे. समोरच्याची जे आरोप असतील ते हाणून पाडायचे आपल्याला आणि स्वतःला सिद्ध करायचं आहे, आपली बाजू सिद्ध करायची आहे आणि आपण किती स्ट्रॉंग आणि इंडिव्हिज्युअल कसे आहोत ते सांगायचं आहे. प्रत्येक सदस्याकडे केस लढण्यासाठी दिलेली आहे, बजर वाजेपर्यंत आपली बाजू ही मांडायची आहे, एकमेकाविरुद्ध केस लढायची आहे. घरातले उरलेले सदस्य ज्युरी असतील ते त्यांचा वैयक्तिक निर्णय कन्फेशन रूममध्ये येतील आणि बॉक्समध्ये टाकतील, रिजेक्ट आणि काय कारणासकट, योग्य कारणासकट टाकतील आणि मग निर्णय जाहीर करायचा आहे. मग 1 नंबरला आलं तन्वी आणि रेवा, 1 नंबरला या दोघी आल्या. मग इकडं आरोपी तन्वी आणि वकील रेवा होती. आणि मग राखी आता म्हणती अब आया ना ऊट पहाड के नीचे, अब आएगा असली मजा, राखी म्हणते. तर राखीला तर आनंद झाला. मग इकडं रेवा म्हणते, इथं आरोपी तन्वी होती आणि वकील रेवा आहे. तर वकील रेवा असं म्हणताय की तन्वी काही ठिकाणी वीक दिसली, टास्कमध्ये सुद्धा ती कमजोर झालेली आहे. तर तन्वी म्हणती भांडते मी आणि नुसतं भांडणं म्हणजे गेम नसतं. मागच्या आठवड्यात मी माझा चांगला गेम दाखवला आहे, इवन मी टास्कही खेळले, मी टास्क पण खेळले, मी टास्कही जिंकलेत. आता ते काय करू, मग माझं लक फॅक्टर नाही चाललं त्याला, मी तरी काय करणार. पण मी खेळले आणि माझ्यामुळंच तू कॅप्टन झाली, तुझ्यासाठी मी खेळले, तू विसरली का रे वा, हे बोलली ती. म्हणून तर माझे प्लॅन स्ट्रॅटेजीज ना, आणि मी 1 मिनटं, मी तुझ्या बाजूने जेव्हा खेळले तेव्हा मी विचारलं का तुला मी काय स्ट्रॅटेजी करू, मी काय प्लॅन, मी माझी स्ट्रॅटेजी लावली, मी माझं डोकं लावलं, मी खेळले आणि तुला जिंकवून दिलं आणि तुझ्या हातात कॅप्टनची टास्क दिला मी. अगदी खरं बोलली तर तन्वी. आणि इथं हे रेवाला हाणून पाडले बाई, इथंच तमाचा झाला तिला. म्हणून तर रेवा म्हणते सुरुवातीला वेगळी नाता, वेगळी पर्सनॅलिटी, तुला प्रेज ऐकायची सवय झालेली आहे. म्हणजे प्रेज म्हणजे कौतुक, भाऊचं कौतुक सोहळा ऐकायचं सवय झाली असं तिचं म्हणणं आहे. मी म्हणत नाही आहे, तिचं म्हणणं आहे असं का प्रेज ऐकायची सवय झाली तुला. मग तू प्रभूसोबत स्वतःच्या फायद्यासाठी होती, तर हे लय लागले भाई तन्वीला, खतरनाक लागले का प्रभूसोबत तू स्वतःच्या फायद्यासाठी होती, सिंपतीसाठी होती. तर तन्वी बोलली हे खूप चुकीचं आहे आणि मला सांग मी प्रभू राहून माझा काय फायदा झाला आहे, चल सांग तू म्हणे. इथं तिला शब्दातच पकडून घेतलं की प्रभू बरोबर राहून मी स्वतःचा कोणता फायदा केला सांग म्हणे. तर मला वाटतं रेवाला इथे ना चान्स होता की प्रभू तुझ्यासाठी जीव तोडून कॅप्टन्सी टास्क खेळला, पण जेव्हा त्याला उमेदवारीची वेळ आली तेव्हा तू विशालबरोबर डील का नाही केलं. हे रेवा इथं का नाही बोलली, मग म्हणूनच मी तिला मग असं बोलते. आणि मग तुम्ही म्हणता का रेवा स्ट्रॉंग खेळते, रेवा खेळते पण तिला हे असं ऐन वेळेला हे मुद्दे मांडता येत नाही. सिम्पल ती जर आता हिने प्रभूचं नाव घेतलं तर ना, तर या गोष्टी पूर्ण करायच्या होत्या, काय करायच्या होत्या, बिनबुडायच्या बोलायच्या नव्हत्या, पूर्ण करायचं होतं, पूर्ण एक्सप्लेन करायचं होतं तिथं तिला. मग तन्वी बोलली हे चुकीचं आहे, मी दुसऱ्याच्या जीवावर खेळत नाही, मी माझी मते मांडते आणि वाटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. आणि मी कडून काही सिंपती घेतली नाही किंवा मला मिळाली नाही. मग आता इथं तन्वी वकील आणि आरोपी रेवा बनले. रेवाची बोलती तर बंद केली बाई. आणि आता तन्वी स्वतः इथं वकील कोण आहे, तन्वी आणि आरोपी रेवा इथं. म्हणजे तिथं तर तन्वीने बोलती बंद केलीच आरोपी असून, आता इथं बी केली बाई वकील म्हणून. खतरनाक, स्वतःची मतं ठामपणे मांडत नाही असं तिचं म्हणणं आहे रेवाबद्दल. रेवा म्हणती लोकांनी ग्रँटेड धरले मला, मी नाही का राखीला उत्तर दिलं, मग तू राखीलाच उत्तर देते, तुला माहिती ते दिसणार आहे बाई, सिम्पल आहे, तू दुसऱ्याला देत नाही. तर तन्वी म्हणते आता इथपर्यंत तू आमच्या ग्रुपमुळे, आमच्या काटामुळे झाली तू. मी टास्क खेळली नसती ना आणि तू कॅप्टन झाले नसतं ना, तर तू गेली असती घराच्या बाहेर. तू काट्यामध्ये येऊन ऐकायची आणि नंतर तिकडं जाऊन संकेत आणि संस्कृतीला सांगायची. पहिले तुम्ही तुमचं अलायन्स बनवलं होतं, दोन्हीकडे गोड राहून खेळत आहेस तू असं बोलली. मग रेवा म्हणे हो माझं संकेतचं नाम सोबत ठरलं होतं खेळायचं, पण काहीतरी झालं की आम्ही सोबत राहू शकलो नाही, पण विचार नाही केला. नंतर जे काही झालं ना ते जेन्युइन झालं आहे आणि हळूहळू झालं आहे.
ते काठामध्ये बसणं किंवा काय असेल ते, विशाल त्याचा गेम खेळतो आणि ऑडियन्सला पण माहिती आहे का मी वेळ घेऊन जेन्युइन खेळते असं रेवाचं म्हणणं होतं. कारण इथं तन्वीने बोलली पण आहे का तू विशालबरोबर पण बोलते, तर ती बोलली आमचं असंच राहतं, गेम वाईज काहीच बोलणं होत नाही. मग त्याच्यानंतर इथं तन्वी म्हणते का तुम्ही ट्रायंगल केलेला, हे एक्सपोज एक नंबर होतं का बघा. तुम्ही ट्रायंगल केला, दीपालीताई, आरबी आणि तू, मग तुम्ही ना सगळे म्हणजे तुम्ही तिघं मिळून ते राखीला जेलेसी फील करायचे. मग राखीला आवडत नव्हतं आरबीच्या जवळ गेलं. आणि रेवा तू मुद्दामून तू आणि दीपालीताईला सोबत घ्यायची आणि राखी विरुद्ध तू त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. तू मुद्दामून डिवचायचा प्रयत्न केला, मुद्दामून आरबीजवळ जायची का राखी जेलेस होईल, मग राखी तुला भांडायला येईल तुझ्याकडे, म्हणून या गोष्टी मुद्दामून केल्या. ते गोष्ट एकदम खरी. हे तर मी तुम्हाला पहिलेच रिव्ह्यू सांगितलं की रेवा या गोष्टी मुद्दामून करते राखीला डिवचण्यासाठी, राखीकडनं फुटेज घेण्यासाठी, आणि ते तिने घेतलं पण आत्तापर्यंत टिकली पण बघा. मग त्याच्यानंतर तन्वी बोलली का तू हे सगळं केलं आणि नॉमिनेशनला थोडं मुद्देसुद्धा साधे मांडता येत नाही. हे गोष्ट तर मी टोटली अग्री करेन, कारण जेव्हा ते कठपुतली टास्क होता तेव्हा सगळं दिसलं मला. नंतर तिला मुद्दे मांडता येत नाही. ती म्हणे तू आरबीकडे गेली तर हां मुद्दे मांडता येत नाही, आणि तुला माहिती होतं का आरबीकडे गेली तर राखी बाईशी भांडायला येणार, म्हणून तू मुद्दाहून आरबीकडं जात होती. आरबीकडनं आरबीशी बोलत बसायची, म्हणजे मग राखी फडफड फडफड होईल राखीची. मग ते झालं. मग रेवा इथं म्हणते का मी आरबी कधीच टार्गेट नव्हता, मी अवॉइड करते भांडण, असं तिचं म्हणणे. तन्वी म्हणती तू खेळायचं ट्राय करते पण जर खेळताच येत नाही. वाव तन्वी, तर मी हेच म्हणेन तन्वी ग्रेट होती यार. रेवाला खतरनाक एक्सपोज केलं, रेवाची गेमिंग आहे. आणि इव्हन ते राखीन त्याचा जो ट्रायंगल होता तो सुद्धा व्यवस्थित ते काढला आहे. तर इकडं ज्युरीचा निर्णय, तर यार मी ना तन्वीसाठी एका गोष्टीसाठी क्लॅप करायला का घरात बसून तिने अगदी बरोबर, ही 1च महिन्यापासून आली आहे तर हिचा गेम बरोबर ऑब्झर्व केला. खरोखर क्या बात आहे तन्वी. मग इकडे ज्युरीजने निर्णय दिला आणि ज्युरीजचा निर्णय तर अरे यार काय बोलू, एक नंबर होता. मग इकडं अनुश्रीने तन्वीला दिले कारण दिले का रेवाचा काहीच गेम नाही आहे आणि ती कमी पडती आहे, आणि रेवाला रिजेक्ट केलं गेमनुसार, तन्वीला पुढे केलं. राकेश म्हणतोय का तन्वीचं मला पटत नाही, मग ती विशालला फिनालेला बघते, असं झालं तसं झालं. म्हटलं आता रेवालाच दे. पण अचानक त्याची काय बुद्धी फिरली काय माहिती, अचानक त्याला काय दिसायला लागलं काय माहिती, का भाऊ जे नेहमी कौतुक करता तिचं ते दिसायला लागलं. तर तो अचानक म्हणे का मी रेवाला रिजेक्ट करतो आणि तन्वीला जर्नीनुसार स्ट्रॉंग आहे तन्वी, सो तिला देतो. म्हणजे चला व्हेरी गुड. मग नंतर नंबर 3ला राखी आली. राखीने रेवाला रिजेक्ट केलं. तिला सांगावं, पुश करावं लागतं रेवाला. मी एकटी आहे, मी काय करू अशी म्हणते ती नेहमी. तन्वीचे मुखवटे तिने काढायला पाहिजे होते, जे तिला जमलंच नाही म्हणे. पण काही नाही, तिचा गेम फेल आहे एकदम, जे रेवाला करता आलंच नाही, इथं बोलली ती. मग नंतर नंबर 4ला विचारला विशालाला. विशाल म्हणतो दुश्मनीत पण इमानदारी ठेवतो हा विशाल कोटियन. महत्त्वाचं म्हणजे रेवाचा गेम नाही आहे, आणि काट्यात तिला वाटलं ती काट्यात पण मेन म्हणजे ती कोणाचीच प्रायोरिटी पण नाही आहे, ती वीक प्लेयर आहे. रेवाला मी रिजेक्ट करतो आणि तन्वीला सिलेक्ट करतो, आणि इथं तन्वी अशा प्रकारे उमेदवार झाली. सिम्पल. आता मला हे कोण म्हणत होतं बाई तन्वी रेवा जी आहे, रेवा ते फायनलीच झाली म्हणजे तिकीट टू फिनाले. आता मला उद्याच बघावं लागेल, पण मी कन्फर्म न्यूज देते उद्या जमलं तर, की तिकीट टू फिनाले कोण गेले, तन्वी, राकेश की अनुश्री किंवा काय. चला मग इकडं राकेश आणि दीपाली आले. बाई यांचे तर काय बिनबुडाचेच आरोप होते, काय बोलू यांचं. तर यांचं बघा, दीपाली यांची खेळाचं गांभीर्य नाही आहे, गुडघ्याच्या दुखापतीचं सांगतो, टास्क बंद करणं, टास्क रद्द करणं, किंवा मग टास्क सगळा काय उद्ध्वस्त करणं, हेच तू करत असतो. तर राकेश म्हणतो जेव्हा समोरचा नडतो जेव्हा समोरचा अडतो तेव्हा मी नडतो, आणि मग जर अनफेअर व्हावं लागलं तर तोही एक गेमच आहे म्हणे माझा. वा. नंतर मग दीपाली म्हणते का राखी आल्यावर आपला ग्रुप जो आहे हरला, ग्रुप हारला, आणि तू तिच्याशी म्हणजे मैत्री वगैरे केली आणि तिच्यावर बसायला लागला, असं तिचं म्हणणं आहे. मग राकेश म्हणतो राखी रडली ना तर मी खूप ॲफेक्ट झालो, पण काट्यावर असर नाही आलेला आहे त्याचा काहीही, असं त्याचं म्हणणं आहे. मग राखी म्हणते काट्यावर कमी आणि या दीपालीवर जास्त असर झालेला दिसतोय. ते मधीचे डायलॉग ना ते बी एक नंबर होते ते यार खरंच. मग त्यानंतर मग इकडं दीपाली म्हणते तू ओंकार आणि दिव्याला घेऊन त्यांच्या जीवावर घेऊन खेळत होता, मग आणि त्याच्यावर त्यानंतर मला नॉमिनेट केले. हे भगवान, ही किती जुना घेऊन आली, बापरे. म्हणे मला नॉमिनेट केलं होतं. नंतर आरोपी दीपाली आता आणि वकील राकेश इथं.
मग राकेश म्हणतोय खेळाची समज नसते तुला आणि गेम कळला नव्हता असं तो म्हणतोय. ते माझा गेम ना ऑन आहे, गेम बाहेर जाईल. हा गेम ऑन आहे तर दिसत का बरं नाही आम्हाला? गेम ऑन यायचा दीपालीचा, कोणाला गेम दिसतं बाई दीपालीचा? सांगा बाई, मला पण बघायचा तिचा गेम काय आहे नेमका, दीपालीचा गेम काय मला बघायचा आहे. बरं ते झालं. मग राकेश म्हणतो इथं गुड बुक्समध्ये तू नेहमी राहायचा प्रयत्न करते, तर राहायचा प्रयत्न करते, इकडून बी तिकडून बी, म्हणजे गोड गोड बोलते. दीपाली ते मी मी अशीच आहे, मी माझी मतं मांडते, मी अशीच आहे, मी सर्वांना माया लावते म्हणे. आणि मग मी त्याला काही करू शकत नाही, तो माझा स्वभावच आहे, मी माया लावते. मग राकेश म्हणतो तुम्ही बॅक फूटवर खेळता. दीपाली म्हणती बिलकुल नाही, मी जेवढं खेळले मी फ्रंट फूटवर खेळले, मी बॅक फूटवर आलेच नाही कधी म्हणे. अरे काय यार दीपाली ताई, काय बोलू मी? बॅक फूटवर आहात तुम्ही. मी बॅक फूटवर खेळले नाही म्हणे. तर मी बॅक फूटवर नाही खेळली तेव्हा मी काट्याचं अस्तित्व निर्माण केलं म्हणे. वा, मी काटा निर्माण केला म्हणे, बापरे. आणि मग ती म्हणते आणि नंतर मीच आधारस्तंभ म्हणले. तूच आधारस्तंभ दिलाय म्हणे. तर राकेश म्हणतो आधारस्तंभ वेगळं, स्वतःसाठी तू बोलत नाही लॉजिकली मुद्द्यांवर, त्याच्याबद्दल बोलतोय मी. वा, दीपालीची बोलती बंद करून टाकली. तर वेगळं राखीने बाई राकेशला रिजेक्ट केलंय, तन्वीने दादाला स्ट्रॉंग खेळते म्हणून दादाला दिले, आणि मग ताईचा काही वेळेस गेम दिसत नाही म्हणे, ताईला रिजेक्ट केलं तिने तिच्या. मग त्याच्यानंतर इकडं विशाल म्हणतोय का बाई दोघं पण वीक हे तर एक नंबर होतं. मग दीपाली येऊन जाऊन काटाच करते, तिला अजून बी एकटं खेळणं जमत नाही म्हणे. तर राकेशला सिलेक्ट केलं त्याने. रेवाने पण रेवाने राकेशला बाद केलं, दीपालीला सिलेक्ट केलं. बापा. म्हणून तर इकडं अनुश्रीने दीपालीला रिजेक्ट केलेलं आहे. मग इकडं बिग बॉसचा निर्णय झाला की राकेशला उमेदवारी दिली. तर इकडं तन्वी, इकडं राकेश उमेदवार झाले. आणि मग त्याच्यानंतर अनुश्री आणि राखीचं होतं. मग अनुश्री वकील आणि आरोपी इथे राखी. मग अनुश्री ती तुमचा सगळा डबल ढोलकी गेम जो आहे ना दिसून येतोय. आरबी बरोबर बोलणार नाही तुम्ही, बोलणार नाही म्हणता, भावने देणार म्हणता, आणि तुम्ही म्हणता का मला खूप हर्ट केलं आहे त्याने वगैरे वगैरे. तुम्ही बोललाय का तो लंगडा आहे, तो असा आहे, तो तसा आहे, परत त्याच्याकडेच जाता बोलायला. मग काय समजायचं, डबल ढोलकीचा आहात ना. राखीन ती माझा रिअल होतं, ते जे काही होतं ना माझं होतं रिअल होतं ते, आणि याचा गुडघा गेलाय, तर मला त्याच्यासोबत नव्हतं राहायचं असं म्हणते ही. मग त्याच्यानंतर अनुश्री ती तुम्हाला टास्क पण समजत नाही. राखीन ती काय मला टास्क कळत नाही. मग मी 16 सीझन काही तर झक मारली काय गे अनुश्री? मी काय 16 सीझन झक मारले काय ते? अनुश्री तो शिकवते का मला ज्ञान? असं तिचं म्हणणं आहे. मग मी ना तुला माहीत नाही माझा गेम असा आहे, मी येडा बनवून पेडा खाते. दिन तेच केले, राकेशला येडं बनवते ती पेढे खाते. तर म्हणते मला खेळाचं गांभीर्य आहे समजलं का, संत्रे खात नाही बसत मी, संत्रे छिलत नाही बसत मी, असं म्हणणं आहे राखीचं. मग राखी आता वकील आहे आणि अनुश्री आरोपी इथं. मग राखी म्हणते दुसऱ्यांच्या प्रभावाखाली खेळता तुम्ही आणि विशालचं ऐकता. इकडं अनुश्री म्हणते पहिले 4 वीक मला खरंच समजत नव्हतं, मी टोळीमध्येच होती, पण नंतर मला हळूहळू सगळं कळायला लागलं आणि मग मी तिला नॉमिनेट पण केले म्हणे तन्वीला असं. तर मला सागरदादा स्ट्रॉंग वाटत होता असं ती म्हणते अनुश्री. मग त्याच्यानंतर राखी ती तू गंभीर नाही आहे या शोमध्ये, तो भांडी घासत नाही, तो ड्युटी करत नाही, 1 नंबरची आळशी, तू आळशी असं बोलते ती. पण त्याच्यानंतर अनुश्री म्हणते हा माझा गेम प्लॅन असू शकतो. ओ फराणाला बघून आली, फराणा सेम अशीच होती, मैं ड्यूटी नहीं करूँगी, जो करना है करो, खाना मत दो. मग ती तान्या तिला खायला घेऊन गुपचूप त्या गोष्टी व्हायच्या. तर हे असंच होतं. मग त्याच्यानंतर राखीमध्ये तू डबल ढोलकी आहे, टोळी सोडली, काटात गेली, मग परत टोळीत आली, तू अशी डबल ढोलकी आहे. मग अनुश्री ती मी इंडिव्हिज्युअल, मी कधी काटात गेलीच नव्हती, मी फक्त बसायचे. तर तो गैरसमज होता म्हणे. मग त्याच्यानंतर राखी इथं म्हणते का तुला काही गेम कळत नाही, तू 1 नंबरची आळशी आहे, तू झोपते, मला काही नाही येत असं म्हणते, मला भांडी घासता येत नाही, मला फरशी पुसता येत नाही, असं काहीतरी बोलले ते. मग जाऊन तू विशालला म्हणती आता काय करायचं विशाल असं म्हणते म्हणे.
विशाल पण खूप हसत आहे, खतरनाक हसत आहे. मग त्याच्यानंतर ज्युरीचं जसं मत विचारलं तसं बिग बॉसने या एपिसोडचा दी एंड करून टाकला. येस, जसं बिग बॉस आता उद्या कळणार आहे कोणाला मत केलं आहे, पण अनुश्री झाली आहे माझ्या मते उमेदवार. तर हे 3 जण एकंदरीत उमेदवार झाले. आणि कोण जिंकलं तिकीट टू फिनाले टास्क बघते. माझ्याकडं तर अपडेट येऊ द्या, तेव्हा तुम्हाला सांगेल. बरं झालं मी सोशल मीडियाच्या खबरीनुसार काही पण अशा बातम्याने टाकल्या की रेवा वगैरे ते तिकीट टू फिनाले टास्क वगैरे जिंकले. मी तर टाकणार नाही, मला बिलीव्ह नाही होत, कारण बहुतेक वेळा आहे ना गोष्टी खोट्या ठरतात. आणि मग आहे ना मग ते डिसअपॉइंट होतं आपल्याला, जे बघणारी लोक असतात ना ते डिसअपॉइंट होतं, काय यार असं काय झालं. पण इवन मी राखीची पण बातमी टाकली ना, त्याच्यानंतर मी लगेचच जसं मला सागर कारंडेचं कन्फर्मेशन आलं, मी लगेच टाकलं. इवन जिथं राखीचा व्हिडिओ आहे तिथं मी पिन करून पण टाकलं की सागर एविक्ट झाला आहे, राखी नाही, राखी घरातच आहे असं. सो मला नेहमी असं वाटतं की व्ह्यूवर्स आहे ना असं हे इन्फ्लुएन्स नको व्हायला, कन्फ्यूज नको व्हायला, यार कोण गेलं त्याच्यामुळे यार. म्हणून मला आहे ना यार थोडं विचार करूनच खबर टाकलं. आता तुम्हाला मी टाकते, पण यार तुम्ही पण समजून घ्या, 100 खबरेपैकी 99-98 खऱ्या निघतील, एक चुकीची निघते फक्त. सो असं एक गोष्टी. तर हा होता बाई एपिसोड नंबर किती होता, 86. किती दिवस राहिले, किती होता सांगा जरा कमेंटमध्ये. थांबा मीच सांगतो तुम्हाला. एपिसोड नंबर 86. कसा वाटला तुम्हाला सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि काय वाटतं तुम्हाला, तिकीट टू फिनाले टास्क कोण जिंकेल, अनुश्री, राकेश की तन्वी? आणि तुम्हाला सांगते यांच्यापैकी कोणीही जिंको, हे टॉप 5मध्ये असणारच आहे. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, कोणी जिंको कोई फरक नाही पडता. तर या सगळ्या होत्या एकंदरीत आजच्या गोष्टी. सो आता तुम्ही झोपा, गुड नाईट. आणि उद्या जशी मला कळेल का कोण तिकीट टू फिनाले जिंकलं आहे, मी घेऊन येईल अपडेट तुमच्यासमोर. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, बेल आयकॉनला दाबा. ओके, गुड नाईट, शुभरात्री.